पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। जे तुम्ही मला करायला नको होतं नेमकं तुम्ही तेच केलं। कळत न कळत का होईना मुक्ताच्या घरच्या लोकांना तुम्ही लपायला सांगितलं। किती वाईट वाटलं असेल त्यांना। मी त्यांची माफी मागितली ग। हो पण हे घडायलाच नको होतं ना। कधी कधी मला वाटतं बहुतेक तुम्ही त्यांना लग्नाला बोलवणारच नाहीये। आपण रेणुकाच्या लग्नाला जायला नको, म्हणजे मालकांनी आग्रह केला ना तरी यायचं नाही लग्नाला। म्हणजे तुम्हाला पण त्यांचा राग आला ना? नाही अगं यांचं काही चुकतच नाही तर मला राग कशाला येईल? अगं आपल्यामुळं ते अवघड केलं ना सगळ्या पाहुण्यांसमोर, आपल्यामुळं त्यांना लाज वाटेल असं आपण वागायला नको बसून। मुक्ताच्या आई वडिलांची मला अजिबात लाज वाटत नाही। उलट माझ्या मनामध्ये त्यांच्याबद्दल आदरच आहे। खरं तर ते श्रीमंत आहेत जास्त आपल्यापेक्षा, कारण त्यांनी मुक्तासारखं रत्न जन्माला घातलंय। तिच्यावर एवढे सुंदर चांगले संस्कार केले। त्यामुळे देशमुखांना हे कळल्यानंतर त्यांना त्याची लाज वाटण्याचं काही कारण नाही। म्हणूनच म्हणते खरं काय ते सांगून टाका। लपून ठेवण्यात काहीच हशील नाही। मला तोटेच दिसतात सगळे। तशी पण त्या वेळेस आपल्या मागं भक्तीच्या लग्नाची तयारी चालू असते। आपण त्यांना तसंच कारण सांगूया, म्हणजे मग त्यांना पण वाईट वाटणार नाही ना। हे बरोबर आहे। एवढं मोठं लग्न कार्य आहे, पाहुणे रावळे येत राहणार, असं सातत्यानं लपवू नये ना शकत आपण। मग भेटी गाठी तर होणार, ओळख करून द्यावीच लागणार। खरं तर माझ्या मनात काय होतं, म्हणजे मला असं वाटलं होतं की हा वेद आहे ना, याने एव्हाना त्याच्या आई वडिलांना हे सगळं सांगितलं असेल, पण दिसत नाहीये तसं त्यांनी सांगितलंय असं। त्याला तर विचारायला पाहिजे। मग तुम्ही कसली वाट बघताय? फोन करून विचारून टाका त्याला लगेच। बरोबर आहे। वाचतोय। हा दादा बोला ना, कसे आहात? जरा बोलायचं होतं, जरा एका वेगळ्याच पेच प्रसंगामध्ये अडकलोय। म्हटलं तुझ्याशी बोलून काय मार्ग निघतोय का बघू। प्लीज सांगा ना दादा, काय झालं? आमची मुक्ता आहे ना, तिच्या आई वडिलांविषयी तू तुझ्या घरच्यांशी बोललायस खरं? नाही दादा, म्हणजे अजून तरी नाही बोललोय। तर काय मी विचार खूप वेळा केला की त्यांना सांगावं, पण ना कळेल की नाही मला अंदाज नाही येत। हे त्याच गोष्टीचं टेन्शन आलेलं आहे। बोलायला पाहिजे रे, काय किती दिवस असं आपण टाळत राहणार। दादा ऐका ना, मला थोडासा वेळ द्या प्लीज। नाही त्यांना अचानक सांगितलं तर त्यांना कळणार नाही। मी काय म्हणतो, त्यांना जरा हळू त्यांचा मूड बघत गोष्टी पेरत त्यांना सांगतो मी। आणि तुम्ही प्लीज काळजी करू नका दादा। आपण बोल हा, आणि मला लगेच सांग। काय म्हणतोय? नाही बोलला नाही येतो, त्यालाही भीती वाटते समजून घेतील नाही घेतील। पण म्हणालाय त्यांचा जरा मूड बघतो आणि बोलतो। मला समजलं ते कसं रिॲक्ट करतील ना, त्याचं टेन्शनच आहे मला। ऑपरेशन करून आलेस ना तू काल? अगं ती सुई अतिशय आता ते तिच्या तुला टोचली पण नाही अजून, काय ओरडती उगाच? अहो नाही हो, मी घाबरते हो। मला ना लहानपणापासून असं इंजेक्शनची आणि सुयांची भीती वाटते। नका टोचू ऐक। काय घाबरतेस? अरे हातात तलवार घेऊन रणांगणावर जाणार आहे तारा राणी, झाशीची राणी, त्यांच्या वंशात येस तू, आणि अशी छोटेसे इंजेक्शनला घाबरते? अहो हवं तर हातामध्ये तलवार द्या लढायला, पण ही सुई इंजेक्शन नको नको नको। मग तुम्ही असं का नाही करत? तुम्ही माझ्या मुलाचं युवराजचं रक्त घ्या ना। अहो म्हणजे बरं होईल ना, माझंच रक्त आहे त्याच्यात। माझे थोडे मीठ असं मुंगी चावल्यासारखं होतं बघ। अहो त्यापेक्षा दुसरा पर्याय बघा ना। हो दुसरा पर्याय कसा असू शकतो? काही नाही, एक कणभर सुई टोचतील, थोडस रक्त काढून घेतील, झालं लगेच। आधी तू एक काम कर, तू असे डोळे बंद कर आणि डोळ्यासमोर असे रसगुल्ले, साजूक तुपातली जिलेबी, रसमलाई, बटर पराठा वगैरे असे सगळे पदार्थ आलेत असं समज, आणि त्याच्या त्या मस्तपैकी काय म्हणतात त्याला, सुगंधात रमून जा। उघड डोळे उघड झालं।
हा झालं पण बाई बास झालं. अरे दामू, जरा आशाला सांग, हे सगळ्यांचं चेकअप झाला की सगळ्यांसाठी छानपैकी गवती चहा कर म्हणा. वय वय लगेच सांगतो. आणि तुम्ही पण द्या रक्त. वय साहेब. त्यांच्या राहणीमानावरून लगेच कळतं ही लोक आमच्यातली नाहीये. त्यांचा पेहराव, झुकलेली मान, जोडलेले हात गरिबीची जाणीव करून देतात. हेच तर बदलायचे तर रक्तासारखं व्हायचे. गरिबाच्या श्रीमंतांच्या रक्ताचा रंग एकच. बाबा मला थोडं बोलायचं होतं. बोल की बस. ऍक्च्युली ते हे मला सांगायचंय की हे जरा तुला काय सांगायचंय? अरे अडखळतोयस काय? बोल. बाबा मुक्ताताई जी आहे ना ती श्रीमंत घरातली नाहीये. बरोबरीचे थोडी सगळे मिळणार आहेत. अरे रावसाहेबांची मालमत्ता खूप आहे. आपण त्यांची बरोबरी नाही करू शकत. आपण पण श्रीमंत आहोत पण त्यांच्या एवढे आहोत का? नाही असं नाही. हे बघ, तुझी बायको तुझ्यापेक्षा 4 पटीने श्रीमंत आहे. तुला काय वाईट वाटतंय का? नाही मी तसा काही विचार नाही केला बाबा. अरे म्हणजे त्यांना अगदीच खायला मिळत नाहीये, मोडक्या तोडक्या घरात राहत आहेत, असं काही आहे का? तसं नाही. आणि रावसाहेब तरी असं कमी श्रीमंत असलेलं घर बघतील का? थोडंफार इकडे तिकडे असेल बस. तुला ना काहीही प्रश्न पडत असतात. थांब जरा, आता आम्हाला आमची कामं करू दे. गुरुजींना फोन करायचाय, पत्रिका छापायच्या आहेत, वस्तू सामान सगळं आणायचंय. हा तर मी काय म्हणत होते हो? मी हिम्मत करून बोलू का? अजूनही वेळ गेलेली नाहीये. सांगूयात का? नाही नको. नाही समजून घेणार आहे. तुझ्या लग्नावरही याचा परिणाम होऊ शकतो. लग्न होऊन जाऊ दे, मग पाहूयात. ज्या पद्धतीने नंतर करूया. अहो मला असं वाटतं वेदला ना मुक्ताच्या घराण्याविषयी काहीतरी सांगायचं होतं. तो काहीतरी सांगायचा प्रयत्न करत होता पण आपण त्याला बोलूच दिलं नाहीये. मुक्ता रावसाहेबांच्या बरोबरीची नाही हेच त्याला सांगायचं होतं. अगं पण रावसाहेब हे रुतबा जमणार आहे. बरोबरी नसल्या लोकांकडे ते डुंकूनही बघणार नाही. ते असेल पण मुक्ता घरात येऊन गेल्यापासून मला अजिबात आवडतच नाहीये. आणि पाहिलंत ना रावसाहेब पण किती तिची बाजू घेत होते. पुरुषांनी घरातली कामं करायची वगैरे हे सगळे विचार तिने रावसाहेबांना करायला भाग पाडले. मला ना ती जरा आगाऊच वाटायला लागली. मग तू नको तो विचार करू. अगं रावसाहेब माझे व्याही झाल्यापासून राजकारणात माझं वजन किती वाढलंय माहितीये? अगं सगळी राजकीय गणित बदलून जाणार आहेत. रावसाहेबांच्या साथीने मी काय काय मिळवतो ते बघ. हे काय आहे, मी आत्ताच जर का हे सगळं सांगितलं ना तर लोकांना असं वाटेल मी स्वार्थापुढे हे सगळं करतोय. ते मला करायचं नाहीये. हे बघ, तू सगळ्यांचं कौतुक कर आणि सगळ्यांना चांगलं म्हणत राहा बस. कळलं? चालू दे. हा कर. चला चला चला, माझ्या हातामध्ये नगरकर फॅमिली आणि शिंदे फॅमिली यांचे ब्लड रिपोर्ट दाखव ना माझा पोरींनो, 12वीचा रिझल्ट आहे. काय मागताय? चला. युवराज आणि सारंग, तुम्ही दोघांनी सगळ्यांचे रिपोर्ट मोठ्याने वाचून दाखवा. बघूया कुणाच्या रक्तात काय काय आढळतंय ते. माझ्या हातात आहे वैजयंती नगरकर आईचा रिपोर्ट आहे. वा वा, सगळं ओके आहे. गायत्री, हिमोग्लोबिनची थोडी कमी आहे. म्हणजे लेडीज मध्ये 12 ते 16च्या दरम्यान हवं असतं
तुझा 11 आहे. अरे देवा, आता काय मग? हे ती देवा वगैरे काही म्हणायची गरज नाहीये, कळलं ना? एवढं काय झालेलं नाही. हे हेमोग्लोबिन वर खाली होत असतं, काय नाही. त्याच्यासाठी फक्त ते बीट वगैरे काय ते खायचं आणि काय डाळिंब आणि असं काहीतरी काय ज्यूस, खजूर वगैरे असं बरंच काय काय आहे. ते सगळं खाल्लं की ते वाढतं. एवढं काही टेन्शन घेण्याचं कारण नाहीये. नेक्स्ट आहे माधवी नगरकर. मी पास झालेच. असली पास झालीस? बाकी अगं खूप इश्यू आहेत. हो का? मग मी संत्री, मोसंबी, ज्यूस, खजूर हे सगळं खायला सुरुवातच करते. नाही 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 नाही, हे सगळं तुला बंद करायला लागणार आहे. कारण कोलेस्ट्रॉल हाय तुझा, त्यामुळे तेलकट बंद. आणि डायबिटीस पण तुझा आता वाढलाय. फूड पण बंद. अरे नको रे, असं करू नका रे. आता कसं करायचं? हे म्हणजे सारंग, हे रेणुकाच्या लग्नामध्ये तर आपण 4-5 गोड पदार्थ ठेवलेत. म्हणजे बासुंदी, रसगुल्ला, आमरस, गुलाबजाम आणि आईस्क्रीम. मग कसं तिला नाही खाता यायचं? दादा दादा काहीतरी करा, मला मोठ्या डॉक्टरांना दाखवा, बरं करावं लवकर लग्नापर्यंत. तुझ्यासारखाच मोठ्या डॉक्टरकडे घेऊन जाईन. पुढे जया, सगळं नॉर्मल. अण्णा, तुमचे पण रिपोर्ट ओके आहेत. अरे वा आत्माराम, काय बात. भक्ती, सेम इश्यू गायत्री सारखं. हिमोग्लोबिन 11 वाढवावं लागणार. त्या दोघींची अजिबात काळजी करू नका. त्या दोघींची जबाबदारी माझ्याकडे. ते मोठमोठे बीट उकडलेले खायला घाल. अच्छा, इम्पॉर्टंट माणसंच आहे. गजा एकदम बारीक. कुसुमताई नॉर्मल रेंज मध्ये आहे बरं का. आता शेवटचं सुद्धा मला वाटतं माझ्याकडेच आहे. हे माझ्याकडे आहे नाही. अनबिलिव्हेबल. सगळ्यात ठणठणीत रिपोर्ट कोणाचा आहे सांगा? गेस कर ना, कोणाचा असेल? आजीचा. आणि शेवटचा आहे रेणुका. बेस्ट. दादा, खरंच बरंच झालं तुम्ही सगळ्यांचं चेकअप केलं. लई गरजेचं होतंय. हो मुक्ता, आपण ना स्वतःच्या तब्येतीकडे कधी लक्षच देत नाही. आणि मोठं आजारपण आलं की मग हे सगळं टेस्ट वगैरे करायला सुरुवात करतो. नाही पण बरं झालं आपण सगळ्यांनी टेस्ट करून घेतली. आता प्रत्येक वर्षी सगळ्यांची टेस्ट करून घेतली पाहिजे. ठरलं, दरवर्षी मेडिकल चेकअप होणार. आता सगळ्यांचे रिपोर्ट्स आलेले आहेत, चांगले रिपोर्ट्स आलेले आहेत. आता फक्त मुक्ताचे ते बायोप्सीचे रिपोर्ट्स यायचे. तर मला खात्री आहे, 100% खात्री आहे, ते उत्तमच येत. या ना, या. बसा बस. काय ग मुक्ता, आता वेदना कमी झालायत ना? म्हणजे आधीपेक्षा बरं वाटतंय ना? गुड. काय आहे, स्ट्रेस होता कामा नये बरं का. खर तर संसाराचा, घरकामाचा स्ट्रेस नाही अशी भारतीय स्त्री मिळणं अवघडच आहे. म्हणून ते मी सगळ्या पेशंटना सांगत असते की आधी सर्वात काय महत्वाचं आहे तर आरोग्य. बरोबर? नाही, त्या बाबतीत तुम्ही काळजीच करू नका. मुक्त्याला घरी तसा काहीच त्रास नाही होणार. डॉक्टर, त्या दिवशी तुम्ही इतकं छान समजावून सांगितलं मला. खरं तर तुमचे आभार कसे मानावे कळत नाहीये. म्हणजे माझ्याकडं शब्द नाहीये. पटलंय तुमचं सगळं म्हणणं मला. बाईला समजून घेणं एवढं सोपं नाहीये. किंबहुना कुठल्याही स्त्रीला समजून घेण्यासाठी स्त्रीचाच जन्म घ्यायला लागतो. अगदी खरंय. नाही पण तुम्ही सगळे एवढे टेन्शन मध्ये का दिसताय? ऍक्च्युली डॉक्टर, ते बायोप्सी रिपोर्ट मध्ये काय त्याच विचारत. निगेटिव्ह आहे. नाही, असं नाही होऊ शकत.
अहो निगेटिव्ह म्हणजे आमच्या भाषेत कॅन्सर नाहीये. रिपोर्ट पॉझिटिव्ह असेल तर कॅन्सर आहे. हो दादा, कॅन्सर नाहीये. हो, याला काय अर्थ आहे का? आमच्यासारख्या सामान्य माणसांच्या आयुष्यामध्ये निगेटिव्ह म्हणजे वाईट आणि पॉझिटिव्ह म्हणजे चांगलं असंच असतं ना. तुम्ही एकदम निगेटिव्ह आहे म्हणाल्यावर मला तसंच वाटणार. हे चिंता लागून राहिली, काळजाचा ठोकाच चुकला ना माझ्या एकदम. दादा नाही रे, ही यांची मेडिकल भाषाच अशी गमतीशीर आहे बघ ना. ह्यांच्या भाषेमध्ये पॉझिटिव्ह म्हणजे ते निगेटिव्ह असतं आणि आपल्यात निगेटिव्ह म्हणजे रे देवा काय. मुक्ता बरी आहे, बस मुक्ताला काही झालेलं नाही हे माझ्यासाठी फार महत्वाचं आहे. ते पॉझिटिव्ह निगेटिव्हच्या गोंधळामध्ये हे राहूनच गेलं. हा, तुम्ही काय बातमी दिली डॉक्टर, खरंच तुमचे आभार मानले पाहिजे. थँक्यू व्हेरी मच. नाही काय ना, आणि आम्हाला फक्त मुक्ता हवी हो. उद्या समजा तिने बाळाला नाही जन्म दिला, ती बाळ नाही देऊ शकले तरी आम्हाला काय, आमची काही हरकत नाहीये. आम्हाला मुक्ता महत्वाची आहे, बस. ती सुखरूप असणं महत्वाचं. खरं सांगू डॉक्टर, तिने जरी बाळाला जन्म दिला नाही तरी आमच्या घरातल्या अनेकांना तिने नवीन जन्म दिलाय. मला माझा जवळजवळ पुनर्जन्म झालाय. त्यामुळे आमच्यासाठी मुक्ता महत्वाची. सिस्टरला पाठवा. ठीक आहे मुक्ता, चल टाके काढूया ना. बाय. जरा काय झालं? मी तू बस, मी आलोच. हा नाही, 2 मिनिटात आलो. टेन्शन नाही. मुक्ता कुठे आहे? मुक्ता आता टाके काढले ना, जरा विश्रांती घेते. डॉक्टर, तुमच्यासाठी छोटीशी भेट. कशाला? ह्याची काय गरज आहे? नाही, गरज म्हणजे खरं सांगू का, इतकं तुम्ही काही दिलंय आम्हाला. म्हणजे मुक्ताला फक्त बरं नाही केलं, स्त्रियांकडे बघण्याचा एक वेगळा दृष्टिकोन दिला. सगळं आयुष्यच बदलून गेलं. आणि आम्ही पारंपरिक देवीचे भक्त आहोत. आमच्या घरामध्ये देवीची प्राणप्रतिष्ठा केलेली आहे, मूर्ती आहे. त्यामुळं म्हटलं काय करावं, काय द्यावं तुम्हाला. बाकी तर सगळं तुमच्याकडे आहेच, तुमचंही रक्षण करणारं कोणीतरी असावं. म्हणून आमच्या देवी आईची एक मूर्ती छान. ही देवी तुमच्याही पाठीशी आयुष्यभर उभी राहील आणि तुमचं रक्षण करेल. धन्यवाद. वा, सगळे रिपोर्ट एकदम नॉर्मल आले. आता काही टेन्शन याचं कारण नाही, कुणीही टेन्शन घ्यायचं नाही. शेवटी आपला विश्वासच जिंकला. भाऊ काका, ते विश्वास नाही, तुमच्या सगळ्यांचं प्रेम सुद्धा. आयावर एवढं प्रेम करणारी, थोडं जीवापाड जपणारी माणसं असती तर कुणाच्यात ताकद आहे त्या मुक्ताला कुठं घेऊन जायची? अरे कोण कुठं तुला घेऊन जाईल? अगं नशीब बी लढणाऱ्या माणसा संकटच असतं या. काय बी असलं तरी तुझ्या हिमतीला मानाचा मुजरा. ओके ओके ओके, आता बास झालं. सगळ्यांनी रडून घेतलं, टेन्शन पण घेतलं. आता आपण सगळ्यांनी मस्त एन्जॉय करायचं. कारण तुमच्या लाडक्या रेणुकाचं लग्न आहे यार. यस, आपण ना धमाल करूया. धमाल सगळ्यांनी करायचीच आहे, पण त्या लग्नाची संपूर्ण तयारी बाकी आहे. ती करायला पाहिजे की नको? आता जरा सगळ्या कामांची तयारीची यादीच करू आता, काय काय राहिले ते. हा दादा, त्या काही मोजक्या पत्रिका छापायच्या राहिल्यात, तेवढं झालं की मग होईल. आपण शॉपिंग कधी करायची? करायचं, शॉपिंग वगैरे सगळं करायचं. हा जरा थांब, ते आजच छापायला दे. आणि पत्रिकेमध्ये काय लिहायचंय ते सारंग आणि वैजयंतीला विचार. हो दादा,
ते करतोच आणि आजच मी डेकोरेशन वाल्याशी बोलतो आणि फायनल करून टाकतो. अरे हो, त्या डेकोरेशन वाल्याला घरी बोलव, त्याला सगळं घर दाखवावं लागेल. आणि दादा, ही रेणुका अशी काय पाहतीये चिडलेल्या मांजरीसारखी? नाही त्याचं काय झालंय की आपण सगळ्यांना कामं वाटून दिली ना आणि रेणुकाला काहीच काम दिलं नाही म्हणून ती नाराज झाली. हो ना? तू गेला नाही